नमस्ते. केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. प्रत्यक्ष भाग सुरू करण्यापूर्वी एकदा परमात्म्याचं ध्यान करूयात. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव देव. ओम श्री परमात्मने नमः. अगर आप हिंदी भाषिक है, आपको मराठी समझ में नहीं आता है, तो कृपया आपसे प्रार्थना है कि मेरे चैनल के प्लेलिस्ट में जाकर वहां पर मेरा भगवत गीता का हिंदी उपक्रम भी है, वो आप हिंदी वीडियो सुन सकते हैं या देख सकते हैं. मेरे हिंदी भाषा में बहुत सारे अन्य वीडियोस भी होते हैं, तो हिंदी भाषिक लोगों को प्रार्थना है कि मेरे हिंदी वीडियोज रेफर करें. तर मराठी श्रोत्यांनो, आपण आता सुरू करूयात आजचा आपला भाग, ज्याचं नाव आहे BGM-019 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 19. ह्यासाठी आपण जे पुस्तक वाचन करत आहोत किंवा पुस्तकाचा वापर करत आहोत, ते पुस्तकाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी टीकेचा मराठी अनुवाद. हे गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आहे आणि हे पुस्तक आपण वापरत आहोत. प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये भगवद्गीता खोलात जाऊन समजावून घेण्यासाठी आपण हा उपक्रम करत आहोत. थोडंसं कष्टाचं काम आहे, थोडंसं वेळ खाऊ काम आहे, पण भगवद्गीता खोलात जाऊन ज्यांना समजावून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत उपयोगी उपक्रम आहे. कारण आपल्याला स्क्रीनवरती मी जे काय वाचतो आहे ते पण दिसणार आहे. आपल्याला जर स्क्रीन बघायला वेळ नसेल तर नुसतं येता जाता, प्रवास करताना, घरामध्ये काम करताना आपण कोणत्याही वेळेला ही भगवद्गीतेचे व्हिडिओ ऐकू शकता, जेणेकरून आपल्यावरती रिपीट पुन्हा ऐकू शकता, जेणेकरून आपल्या कानावरती हे सर्व काही पडत राहील आणि आपल्याला भगवद्गीता संपूर्णतः कधीच समजणार नाही, पण हळूहळू बेसिक्स तरी आपल्याला त्यातली मूलभूत तत्व विषय काय आहेत एवढं तरी आपल्याला समजायला लागेल. आणि ह्या उपक्रमाचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की भगवद्गीतेमधल्या प्रत्येक श्लोकातला प्रत्येक शब्द आणि त्याच्यावरती असलेले प्रश्न उत्तर, त्यामुळे वाचक जेव्हा भगवद्गीता समजावून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा साधक जेव्हा भगवद्गीता समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्याला बरेचसे प्रश्न पडतात जे नुसत्या भगवद्गीतेच्या अनुवादामध्ये त्याची उत्तरं कधीही मिळत नाहीत. पण आपल्याला ह्या उपक्रमामध्ये वाचकाला, साधकाला, भगवद्गीतेच्या विद्यार्थ्याला पडणारे सर्व प्रश्न आणि त्यांची रेडीमेड उत्तरं या उपक्रमामध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे हा आपला उपक्रम एक वेगळा उपक्रम आहे, जो आपल्याला कदाचित कुठल्याही युट्यूब चॅनलवरती किंवा इतर कुठेही मिळणार नाही. चला तर मग प्रत्यक्ष वाचन सुरू करूयात. भाग क्रमांक 19. मागच्या 18व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामधल्या 28व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं आणि आता ह्या 19व्या भागामध्ये आपल्याला 29व्या श्लोकापासून सुरुवात करायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा 29व्या श्लोकाचा आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संबंध वाचूयात. संबंध. अशा प्रकारे कर्मासक्त मनुष्य आणि सांख्ययोगी यांच्या स्थितीतील भेद सांगून आता आत्मतत्वास जाणणाऱ्या महापुरुषाने कर्मासक्त अज्ञानी मनुष्यांना विचलित करू नये अशी प्रेरणा दिली आहे. 29वा श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया शुद्ध एकदा. प्रकृतेर्गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्मसु तान कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचालयेत. ठीक आहे. आता 29व्या श्लोकाचा अर्थ. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जर पहिल्यांदाच या उपक्रमातील पहिलाच व्हिडिओ ऐकत असाल, जरी हा उपक्रमातील 19वा व्हिडिओ असला आणि आपण पहिल्यांदाच ऐकत असाल, तर आपल्याला विनंती आहे की हा फार सुंदर उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला असे काही ज्ञान मिळणार आहे भगवद्गीतेबद्दलचे जे बाकी कुठल्या उपक्रमामध्ये किंवा कुठल्या चॅनलवरती किंवा इतर कुठे मिळण्याची शक्यता फार कमी आहे आणि इतक्या सहज रीतीने मिळण्याची शक्यता कमी आहे. कदाचित ज्ञान ह्याच्यापेक्षा जास्त मिळेल, पण इतक्या सहज पद्धतीने घर बसल्या आणि मोफत आपल्याला हे मिळणं जरा दुरापास्त आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये होणाऱ्या रिपिटेशन ज्या आहेत किंवा पुन्हा मी श्लोक वाचतोय, काही चुका होत आहेत, त्याबद्दल मला क्षमा असावी आणि मुख्य फोकस जो आपला आहे तो गीता समजावून घेण्यावरती असावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे. चला तर मग 29व्या श्लोकावरचे प्रश्न उत्तर आता आपण वाचूयात. प्रकृते गुणसम्मूढा हे विशेषण कोणत्या प्रकारच्या मनुष्यांना उद्देशून वाचलेले आहे आणि ते गुण व कर्म यांचे ठायी असतात, या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? आणि त्याचं उत्तर 25व्या व 26व्या श्लोकात
कर्मासक्त अज्ञानी लोकांबद्दल सांगितले आहे। येथे प्रकृते गुणसम्मुढा हे पद इहलोकीच्या व परलोकीच्या भोगांची कामना बाळगून श्रद्धा व आसक्तीने कर्मांमध्ये गुंतलेल्या त्याच सत्वमिश्रित रजोगुणाने युक्त व सकाम अशा कर्मात मनुष्यांना उद्देशून वापरलेले आहे। कारण परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन करणारी जी शुद्ध सात्विक माणसे आहेत ती प्रकृतीच्या गुणांनी मोहित नसतात आणि निषिद्ध कर्मे करणारी जी माणसे तामसी असतात त्यांना शास्त्रांबद्दल श्रद्धा नसल्यामुळे विहित कर्मांबद्दल प्रेम नसते, तसेच ते विहित कर्मे करीतच नाहीत। म्हणून त्या तामसी मनुष्यांना कर्मापासून विचलित करू नये असे म्हणण्याचा प्रश्नच येत नाही। म्हणून त्यांच्या मनात शास्त्राविषयी श्रद्धा उत्पन्न करून त्यांची निषिद्ध कर्मे सोडून टाकवण्यासाठी त्यांच्याकडून विहित कर्मे करवण्याची गरज असते आणि ती सकाम माणसे गुणांमध्ये व कर्मांमध्ये आसक्त असतात। असे म्हणून हे दाखवले आहे की गुणांनी मोहित असल्यामुळे त्या लोकांना प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या सुखाचे काहीही ज्ञान नसते। प्रकृतीच्या पलीकडे असलेल्या सुखाचे काहीही ज्ञान नसते। महत्वाचं वाक्य आहे ते प्रापंचिक भोगांना सर्वात श्रेष्ठ व सुखदायक असे मानतात। प्रापंचिक सुखांना आपले आता जे प्रपंचातले सुख आहेत ज्याला आपण सुख मानतो त्यांनाच ते सुखदायक असे मानतात, सर्वात श्रेष्ठ व सुखदायक असे मानतात। म्हणून आपण ते सकाम कर्म करणारे पुरुष गुणांचे कार्यरूप असणाऱ्या भोगांमध्ये आणि त्या भोगांच्या प्राप्तीचे उपाय असलेल्या कर्मांमध्येच गुंतून पडतात, पण त्या गुणांच्या बंधनातून सुटण्याची इच्छा किंवा प्रयत्न ते करीतच नाहीत। हे आपलं वर्णन आहे ज्या आपण प्रापंचिक सुखांमध्ये सुख मानतो किंवा त्यांना सर्वश्रेष्ठ मानतो, आपल्यासाठी हा श्लोक आहे। पुढचा प्रश्न, तान या पदासह अकृत्स्न विदहा आणि मंदान या पदांनी काय दर्शवले आहे? बघा, प्रत्येक शब्द भगवद्गीतेमधला कदाचित सुरुवातीच्या थोड्याशा त्रुटी ऐकून आपल्याला असं वाटलं असेल की काय हा उपक्रम ऐकण्यात अर्थ नाही किंवा एवढा वेळ देण्यात काही अर्थ नाही, पण आपण जर नीट लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ ऐकला तर आपल्याला लक्षात येईल की ह्या उपक्रमामध्ये काय दडलेलं आहे। उत्तर या प्रश्नाचं, या तिन्ही पदांनी असे दर्शवले आहे की वरील प्रकारची सकाम कर्मे करणारी माणसे यथार्थ तत्व समजले नाही तरीही शास्त्रोक्त कर्मांविषयी आणि त्यांच्या फलांविषयी श्रद्धा बाळगणारी असल्यामुळे काही अंशी त्यांना ज्ञान असते। म्हणून अधर्मास धर्म व धर्मास अधर्म मानून मन मानेल तसे आचरण करणाऱ्या तामसी पुरुषांपेक्षा ती माणसे फार चांगली होत। ती पूर्णपणे बुद्धिहीन नव्हे, ती अनुबुद्धीची असतात। म्हणून त्यांना कर्माचे फल परमात्म्याची प्राप्ती हे नसून नाशवंत अशा भोगांची प्राप्ती हेच असते। पुढचा प्रश्न, कृत्स्नवित हे पद कोणाचे वाचक आहे आणि त्याने त्या अज्ञानी लोकांना विचलित करू नये या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, वरील प्रकारे गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व पूर्णतः समजावून घेऊन परमात्म्याचे स्वरूप पूर्णतः यथार्थपणे जाणून घेतलेल्या ज्ञानी महापुरुषांचे वाचक येथे कृत्स्नविद हे पद आहे आणि त्याने अज्ञानी लोकांना विचलित करू नये असे म्हणून भगवंत असे दाखवतात की कर्माच्या मागे लागलेल्या अधिकारी असणाऱ्या सकाम कर्मे करणाऱ्या मनुष्यांना कर्मे अत्यंत परिश्रम साध्य असतात। कर्मांमध्ये काय ठेवलंय हे जग मिथ्या आहे, ही सर्व कर्म बंधनाचे कारण आहेत असा उपदेश देऊन त्यांना शास्त्रविहित कर्मांपासून परावृत्त करणे किंवा त्या कर्मांपासून त्यांची श्रद्धा व आवड कमी करणे हे योग्य नव्हे, कारण असे केल्यामुळे त्यांचे पतन होण्याची शक्यता आहे। म्हणून शास्त्रविहित कर्मांविषयी त्यांचे विधान करणाऱ्या शास्त्रविषयी व त्यांच्या फलाविषयी त्या लोकांच्या विश्वासाला धक्का न लावता त्यांना यथार्थ तत्व समजावून सांगितले पाहिजे। त्याचबरोबर त्यांना ममता, आसक्ती व फलेच्छा यांचा त्याग करून श्रद्धा, धैर्य व उत्साहपूर्वक सात्विक कर्म किंवा सात्विक त्याग करण्याची रीत सांगितली पाहिजे। त्यामुळे अनासायेच त्यांना तत्वांची चांगल्या प्रकारे ओळख होईल। म्हणजे आपण ऑलरेडी कर्म करतोय, आपण भलेही उपजीविकेसाठी कर्म करतो आहोत, सुख मिळवण्यासाठी भोगांसाठी कर्म करतो आहोत। भगवंत थोडक्यात मला त्यातनं असं समजलं की भगवंत सांगतायत आपल्यासारख्या माणसांना कर्म करत राहू दे, त्यांना कर्मापासून विचलित करू नये, कारण कर्म करणं हे तर आपलं कर्तव्य आहे, तेच तर आपल्याला भगवद्गीता समजावून सांगते। फक्त आता कर्म करता करता त्यांना फलेच्छा न ठेवता, फलाची इच्छा न ठेवता सकाम कर्म करण्याची प्रेरणा दिली पाहिजे असं भगवंत अर्जुनाला उपदेश देत आहेत, म्हणजेच आपल्यालाही उपदेश आहेत। पुढचा 30वा श्लोक, त्याचा संबंध अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे भगवंतांनी त्याला एक निश्चित असे कल्याणकारक साधन सांगण्याच्या उद्देशाने 4थ्या श्लोकापासून ते येतपर्यंत ही गोष्ट सिद्ध करून मांडली आहे की मनुष्य कोणत्याही स्थितीत का असेना
त्याने आपला वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांना अनुरूप अशी विहित कर्मे करीतच राहिले पाहिजे। ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पूर्वीच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी क्रमशः खालील गोष्टी सांगितल्या आहेत। आतापर्यंत भगवंतांनी आपल्याला काय काय सांगितलं त्याचा सारांश। 1. कर्म केल्याशिवाय नैष्कर्म्य सिद्धी रूपी कर्मनिष्ठा मिळत नाही। 2. फक्त कर्माचा त्याग केल्यामुळे ज्ञाननिष्ठा सिद्ध होत नाही। 3. मनुष्य एक क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही। 4. बाह्यतः कर्मांचा त्याग करून त्या मनाने विषयांचे चिंतन करीत राहणे हा मिथ्याचार होय। 5. मन व इंद्रिये यांना ताब्यात ठेवून निष्काम भावनेने कर्म करणारा श्रेष्ठ होय। 6. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ होय। 7. कर्म केल्याशिवाय शरीर निर्वाह होऊ शकत नाही। 8. यज्ञासाठी केली जाणारी कर्मे ही बंधनात पाडणारी नाहीत, तर ती मुक्तीचे कारण असतात। 9. कर्म करण्यास प्रजापतीने आज्ञा दिलेली आहे आणि निस्वार्थ भावनेने तिचे पालन केल्याने श्रेयसची प्राप्ती होते। 10. कर्तव्य पालन न करता भोगांचा उपभोग घेणारा चोर होय। 11. कर्तव्य पालन करून शरीराचा निर्वाह करण्यासाठी यज्ञात उरलेल्या भागाचे भोजन इत्यादी करणारा सर्व पापातून सुटतो। 12. यज्ञादी न करता जो फक्त उदरनिर्वाहासाठी भोजन तयार करतो तो पापी होय। 13. कर्तव्य कर्माचा त्याग करून सृष्टीचक्रास बाधा आणणाऱ्या मनुष्याचे जीवन व्यर्थ व पापमय होय। 14. अनासक्त भावाने कर्म केल्याने परमात्म्याची प्राप्ती होते। 15. पूर्वीच्या काळी जनक इत्यादी पुरुषांनीही कर्मांच्या द्वारेच सिद्धी मिळवली होती। 16. इतर माणसे श्रेष्ठ महापुरुषांचे अनुकरण करतात, म्हणून श्रेष्ठ महापुरुषाने कर्म केले पाहिजे। 17. भगवंताला कोणतेही कर्तव्य उरलेले नसते, तरीही तो लोकसंग्रहासाठी कर्तव्य करतो। 18. ज्ञानी मनुष्यास कोणतेही कर्तव्य उरलेले नसते, तरीही त्याने लोकसंग्रहासाठी कर्म केले पाहिजे। 19. ज्ञानी पुरुषाने स्वतःविहित कर्मांचा त्याग करून किंवा कर्मत्यागाचा उपदेश करून कोणत्याही प्रकारे लोकांना कर्तव्य कर्मापासून विचलित करू नये, तर स्वतः कर्म करून त्याने दुसऱ्या लोकांकडून तसेच करवून घेतले पाहिजे। 20. विहित कर्मांचा स्वरूपतः त्याग करण्याचा उपदेश देऊन कर्मासक्त माणसांना विचलित करू नये, हे ज्ञानी महापुरुषास योग्य होय। अशा प्रकारे कर्माची अवश्य कर्तव्यता प्रतिपादन करून आता पुढील श्लोकात अर्जुनाने दुसऱ्या श्लोकात केलेल्या विनंतीप्रमाणे भगवंत त्याला परमकल्याण प्राप्त करून घेण्याचे एकांतिक व सर्वश्रेष्ठ निश्चित असे साधन सांगत युद्ध करण्याची आज्ञा देत आहेत। तर आपण आतापर्यंत तिसऱ्या अध्यायामध्ये काय काय भगवंतांनी आपल्याला उपदेश केला याचा सारांश आता आपण गेल्या 1-1.5 मिनिटांमध्ये बघितला। आपल्याला जर आवडला असेल किंवा समजलं नसेल तर आपण थोडासा व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा ते ऐकू शकता। आपण जर नोट्स काढत असाल याच्या तर आपण याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता, आपल्या सोयीप्रमाणे। बंधन कुठलंच नाहीये, सनातन धर्मामध्ये कोणालाच कुठलंच बंधन नाहीये, त्यामुळे ह्या आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा तुम्हाला कुठलंच बंधन नाहीये। हे फक्त सजेशन, प्रस्ताव आहे किंवा प्रार्थना आहे। पुढचा 30वा श्लोक, त्याच्यावरती एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूयात। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्मयो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। पुन्हा एकदा, मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यास्याध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः। अर्थ, 30व्या श्लोकाचा अर्थ, अध्यात्मचेतसा अंतर्यामी परमात्मा अशा माझ्या ठिकाणी गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे सर्वाणी कर्मांनी क्षमा असावी। मी शब्दांचा अर्थ वाचायला लागलो, श्लोकाचा अर्थ पुढच्या पानावरती दिलेला होता, तो आता मी वाचतो। अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर। पुन्हा एकदा वाचतो, अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर, अशी आज्ञा भगवंत अर्जुनाला देत आहेत। आता प्रश्न उत्तर या 30व्या श्लोकावरचे। अध्यात्मचेतसा या पदात चेतस हा शब्द कोणत्या चित्ताचा वाचक आहे आणि त्याच्याद्वारे समस्त कर्मे भगवंतास अर्पण करणे म्हणजे काय? उत्तर, सर्वांतर्यामी परमेश्वराचे गुण, प्रभाव आणि स्वरूप हे समजून घेऊन त्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि निरंतर सर्वत्र त्याचे चिंतन करीत राहणाऱ्या चित्ताचा वाचक येथे चेतस हा शब्द आहे।
अशा प्रकारे चित्ताने भगवंतास सर्वशक्तिमान, सर्वाधार, सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वेश्वर व परमप्राप्य, परमगती, परमहितैषी, परमप्रिय, परमसुहृद आणि परमदयाळू समजावे. आपले अंतःकरण व इंद्रिय यांच्यासह या शरीराने केलेली जाणारी कर्मे, सर्व जगातील सर्व पदार्थ हे सर्व भगवंताचे आहेत असे मानावे. त्या सर्वांबद्दल ममता, आसक्ती यांचा सर्वस्वी त्याग करून टाकावा आणि माझ्यामध्ये काहीही करण्याची शक्ती नाही, भगवंतच सर्व तऱ्हेने शक्ती देऊन माझ्याकडून आपल्या इच्छेप्रमाणे यथायोग्य सर्व कर्मे करवून घेत आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे, अशा प्रकारे स्वतःला सर्वस्वी भगवंतांचे अधीन मानावे व भगवंतांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्यासाठी त्यांच्याच प्रेरणेने ते जसे करवून घेतील तशीच सर्व कर्मे कळसूत्री बाहुलीप्रमाणे करीत राहावे. त्या कर्मांची अगर त्याच्या फलाशी कोणत्याही प्रकारे स्वतःचा मानसिक संबंध न ठेवता सर्व काही भगवंताचे समजावे. म्हणजेच अध्यात्म चित्ताने सर्व कर्मे भगवंतांना अर्पण करणे होय. अशा प्रकारे भगवंतांमध्येच सर्व कर्मांचा त्याग करण्याविषयी 12व्या अध्यायातील 6व्या श्लोकात व 18व्या अध्यायातील 57व्या तसेच 66व्या श्लोकातूनही सांगितले आहे. पुढचा प्रश्न 30व्या श्लोकावरचा. वरील प्रकारे सर्व कर्मे भगवंतांना अर्पण केल्यावर आशा, ममता आणि संताप यांचा आपोआप नाश होतो. तरीही येथे आशा, ममता आणि संताप रहित होऊन युद्ध करण्यास सांगण्याचे काय प्रयोजन आहे? बघा, प्रश्न उत्तर वाचकाला पडणारे प्रश्न हे आपल्याला दुसऱ्या कुठल्याही उपक्रमामध्ये मिळणार नाहीत. बघूयात या प्रश्नाचं उत्तर काय आहे. उत्तर: अध्यात्मचित्ताने सर्व कर्मे भगवंतांना समर्पण केल्यावर आशा, ममता व संताप राहत नाहीत. हीच भावना स्पष्ट करण्यासाठी येथे भगवंतांनी अर्जुनास आशा, ममता व संताप रहित होऊन युद्ध करण्यास सांगितले आहे. याचे तात्पर्य असे की तू सर्व कर्मांची जबाबदारी माझ्यावर सोड व सर्व कर्मे आशा, ममता, आसक्ती, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकारांनी रहित हो. असा होऊन माझ्या आज्ञेप्रमाणे युद्ध कर. म्हणून असे समजावे की कर्मे करताना किंवा त्यांची फळे भोगताना जोपर्यंत साधकाची त्या कर्मांमधील किंवा भोगांमधील ममता, आसक्ती किंवा कामना असते वा त्याच्या अंतःकरणात आसक्ती, द्वेष, हर्ष, शोक इत्यादी विकार असतात तोपर्यंत त्याची सर्व कर्मे भगवंतांना समर्पित झालेली नाहीत असे समजावे. पुढचा 31वा श्लोक त्याचा संबंध वाचूयात. अशा प्रकारे अर्जुनास त्याच्या कल्याणाचे निश्चित असे साधन सांगत भगवंत त्याला युद्ध करण्याची आज्ञा देऊन आता त्या साधनाचे अनुष्ठान करण्याने मिळणारे फळ वर्णन करीत आहेत. 31वा श्लोक त्याच्यावर कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. ये ये मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. आता 31व्या श्लोकाचा अर्थ बघूयात. जो कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. पुन्हा एकदा वाचतो. जो कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात. पहिला प्रश्न या 31व्या श्लोकावरचा. येथे ये याच्यासह मानव या पदाचा केलेला उपयोग काय सुचवतो? उत्तर: असा उपयोग करून भगवंतांनी असे दर्शवले आहे की हे साधन एखाद्या विशिष्ट जातीपुरते किंवा विशिष्ट व्यक्तीपुरते मर्यादित नाही. या साधनावर सर्व मनुष्यांचा अधिकार आहे. प्रत्येक वर्ण, आश्रम, जात किंवा समाजातील कोणीही माणूस आपली कर्तव्य कर्मे वरील प्रकारे मला समर्पण करून या साधनाचे अनुष्ठान करू शकतो. पुढचा प्रश्न. श्रद्धावंतः आणि अनुसूयंतः या दोन्ही पदांचा भावार्थ काय आहे? उत्तर: या दोन्ही पदांचा उपयोग करून भगवंतांनी असे दाखवले आहे की जे लोक माझ्याकडे दूषित दृष्टीने बघतात ते मला साक्षात परमेश्वर न मानता सामान्य मनुष्य मानतात आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही ते या साधनाचे अधिकारी नाहीत. ते या साधनाचे अनुष्ठान तेच लोक करू शकतात की जे माझ्याकडे कोणत्याही दूषित दृष्टीने पाहत नाहीत आणि जे नेहमी माझ्याविषयी श्रद्धा, भक्ती बाळगतात. म्हणून या साधनाचे अनुष्ठान करण्याची इच्छा असलेल्या मनुष्याने वरील गुण अंगी बाणवले पाहिजेत. त्याच्याशिवाय या साधनाचे अनुष्ठान तर दूरच राहिले ते समजणे सुद्धा कठीण आहे. म्हणजे भगवंतावरती श्रद्धा आपण ठेवली पाहिजे. जो काही उपदेश आपल्याला भगवंत देत आहेत त्याच्यावरती श्रद्धा ठेवली पाहिजे आणि कर्म करत राहिलं पाहिजे. त्यांचा उपदेश आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करून त्याप्रमाणे कर्म करत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या हातात प्रयत्न आहे. पुढचा प्रश्न. नित्यम हे पद मतम याचे विशेषण आहे की अनुतिष्ठन्ति याचे?
बघा, आपण इथं संस्कृत सुद्धा समजावून घेतोय, भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक, त्यातला प्रत्येक शब्द आपण समजावून घेतोय. हा म्हणून त्या गीता प्रेस गोरखपूरचे आणि जगदयालजी गोविंदका आणि अनुवाद करणाऱ्या कुलकर्णी साहेबांचे खूप खूप आभार आहेत. उत्तर या प्रश्नाचं, भगवंतांचे मत तर नित्य आहेच, म्हणून त्याचे विशेषण मानण्यात तोटा नाही, पण येथे ते अनुतिष्ठन्ति याचे क्रियाविशेषण मांडणे अधिक उपयोगी आहे असे वाटते. याचे तात्पर्य असे की वरील साधकाने सर्व कर्मे कायमची भगवंतांना समर्पित करून आपल्या सर्व क्रिया त्याच भावनेने करायला हव्यात. पुढचा प्रश्न, येथे अपि या पदाचा उपयोग करून तेही सर्व कर्मातून सुटून जातात या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे भगवंतांनी अर्जुनाला असे दाखवून दिले आहे की जर साधनाने इतर माणसेही सर्व कर्मातून मुक्त होतात, म्हणजे जन्म मरण रूप असलेल्या कर्मबंधनातून कायमचे मुक्त होऊन परमकल्याण स्वरूप मज परमात्म्यास प्राप्त करून घेतात, तर मग हे अर्जुना तुझ्याबद्दल तर काय सांगावे. पुढचा 32वा श्लोक, त्याचा संबंध. अशा प्रकारे भगवंत वरील मताप्रमाणे अनुष्ठान करण्याचे फल सांगून आता त्याप्रमाणे आचरण न करण्यामागील हानी सांगत आहेत. म्हणजे केलं तर काय फायदा होईल, नाही केलं तर काय तोटा होईल, हे दोन्ही भगवंत अर्जुनाला सांगतायत, म्हणजेच आपल्याला सुद्धा सांगत आहेत. आता या 32व्या श्लोकावरती एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचण्याचा प्रयत्न करूयात. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. 32व्या श्लोकाचा अर्थ वाचूयात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. पहिला प्रश्न, तू या पदाचा येथे भावार्थ काय आहे? उत्तर, पूर्वीच्या श्लोकात वर्णन केलेल्या साधकांपेक्षा अगदी विरुद्ध वागणाऱ्या मनुष्यांची गत या श्लोकात सांगितली आहे. त्याचे द्योतक येथे तू हे पद आहे. पुढचा प्रश्न, भगवंतांवर दोषारोपण करीत भगवंतांच्या मताप्रमाणे न वागणे म्हणजे काय? उत्तर, भगवंतांना सामान्य मनुष्य मानणे व हा भगवंत आपली पूजा करून घेण्यासाठी असा उपदेश देत आहे, ही सर्व कर्मे यालाच अर्पण केल्यामुळे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होतो असे कधीही होऊ शकत नाही इत्यादी प्रकारची समजूत करून घेणे किंवा असे दुसऱ्यांना सांगणे म्हणजे भगवंतांवर दोषारोपण करणे होय. आणि असे समजून भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे ममता, आसक्ती, सर्व कामना यांचा त्याग न करणे, परमेश्वराच्या ठिकाणी कर्मे अर्पण न करताच आपल्या इच्छेने कर्मांचे आचरण करीत सुटणे व शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचा त्याग करणे, हेच भगवंतांवर दोषारोपण करीत त्यांच्या मताप्रमाणे न वागणे होय. पुढचा प्रश्न, अचेतसः हे पद कोणत्या वर्गातील मनुष्यांचे वाचक आहे आणि ते ज्ञानामध्ये मोहित व नष्ट झालेले आहेत असे समजावे, या म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, ज्यांची मने दोषांनी भरलेली आहेत, ज्यांच्यामध्ये विवेकाचा अभाव आहे आणि ज्यांचे चित्त ताब्यात नाही, अशा मूर्ख व तामसी मनुष्यांचे वाचक येथे अचेतसः हे पद आहे. ते ज्ञानामध्ये मोहित व नष्ट झालेले आहेत असे समजावे. या म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की अशा मनुष्यांची बुद्धी विपरीत झालेली असते. ते लौकिक व पारलौकिक अशा सर्व प्रकारच्या सुखसाधनांचा विपरीतच समजू लागतात, त्यामुळे ते विपरीत आचरण करू लागतात. त्यामुळे त्यांचे या लोकी व परलोकी पतन होते. ते आपल्या वर्तमान स्थितीपासून भ्रष्ट होतात आणि मेल्यावर त्यांना आपल्या कर्मांचे फल भोगण्यासाठी डुक्कर, कुत्रा अशा प्रकारच्या नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागतो किंवा घोर नरकामध्ये पडून भयानक दुःख यंत्रणा भोगाव्या लागतात. पुढचा श्लोक 33वा श्लोक, त्याचा संबंध. 33व्या श्लोकाकडे जाण्यापूर्वी विनंती की आपण हे भाग पुन्हा पुन्हा ऐका. आपण चालताना, फिरायला जाताना, प्रवास करताना, स्वयंपाक करताना, झोपण्याचा प्रयत्न करत असताना, पडल्या कसंही ऐकू शकता. तुम्हाला जर जास्त उत्सुकता असेल तर मोठ्या टीव्हीवर, स्क्रीनवर जर लावलं आणि समोर वही पेन घेऊन बसलात नोट्स काढायला तर अतिउत्तम. आपल्या सोयीप्रमाणे आपण हे ऐकू शकता. प्लस युट्यूबवरती व्हिडिओचा वेग कमी जास्त करण्याची सोय असते. व्हिडिओ प्ले केल्यानंतर उजव्या बाजूला वरती सेटिंगचा एक सिम्बॉल असतो, त्याला क्लिक केल्यात आतमध्ये प्लेबॅक स्पीड म्हणून ऑप्शन असतं. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकता, व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करू शकता. जर माझं बोलणं तुम्हाला खूप वेगाने वाटत असेल तर तुम्ही स्लो करून ऐकू शकता. माझं बोलणं खूप संथ आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेग वाढवून सुद्धा हा व्हिडिओ ऐकू शकता. बघूयात हा श्लोक, याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात असे सांगितले आहे की भगवंतांच्या मताप्रमाणे न चालणारा नष्ट होतो, त्यावर
असे वाटते की जर एखाद्याने भगवंताच्या मताप्रमाणे कर्म न करता हट्टाने कर्माचा सर्वस्वी त्याग केला तर त्यात कोणाची हानी होते वर त्यावर भगवंत म्हणतात. आता कर्मांचा त्याग केला तर कोणाची हानी होते त्याबद्दल हा 33वा श्लोक आपल्याला सांगतोय. त्याच्यावर एकदा कटाक्ष दाखवूयात आणि मग वाचूयात. सदृशं चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. 33व्या श्लोकाचा अर्थ, सर्व प्राणी प्रकृतीच्या वर्णावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील. प्रश्न उत्तर बघूयात या श्लोकावरचे. प्रश्न पहिला, सर्व प्राणी प्रकृतीप्रत जात असतात या म्हणण्याचा भावार्थ काय. उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की ज्याप्रमाणे सर्व नद्यांचे पाणी स्वाभाविकपणे समुद्राकडे वाहते त्या पाण्याचा प्रवाहास हट्टाने अडवता येत नाही, त्याप्रमाणे सर्व प्राणी आपापल्या प्रकृतीच्या अधीन होऊन व प्रकृतीच्या प्रवाहात सापडून प्रकृतीकडे जात आहेत. म्हणून कोणताही मनुष्य हट्टाने कर्मांचा सर्वस्वी त्याग करू शकत नाही. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला एकीकडून दुसरीकडे वळवता येते त्याप्रमाणे मनुष्य आपल्या उद्देशात बदल करून त्या प्रवाहाची गती बदलू शकतो. पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचं वाक्य आहे. ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहाला एकीकडून दुसरीकडे वळवता येते त्याप्रमाणे मनुष्य आपल्या उद्देशात बदल करून त्या प्रवाहाची गती बदलू शकतो. म्हणजेच आसक्ती द्वेष टाकून ती कर्मे परमात्म्याच्या प्राप्तीस सहाय्यक बनवू शकतो. म्हणजे कर्म तर करत राहायचं आहे, फक्त त्याची दिशा बदलायची आहे, म्हणजे आपण परमात्म्याच्या दिशेने जाऊ शकतो असं ते आपल्याला सांगतायत. पुढचा प्रश्न, प्रकृती या शब्दाचा येथे अर्थ काय आहे. उत्तर, जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या कर्माचे संस्कार स्वभाव रूपाने प्रकट होतात त्या स्वभावाचे नाव प्रकृती होय. जन्मजन्मांतरामध्ये केलेल्या कर्माचे संस्कार स्वभाव रूपाने प्रकट होतात त्या स्वभावाचे नाव प्रकृती होय. म्हणजे मागच्या जन्मांमध्ये आपण जी काही कर्म केलेली आहेत त्याला अनुसरून आपला या जन्माचा स्वभाव प्रकट झालेला आहे आणि त्याला प्रकृती असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. पुढचा प्रश्न, येथे ज्ञानवान हा शब्द कुणाचा वाचक आहे. उत्तर, परमात्म्याचे यथार्थ तत्व जाणणाऱ्या व भगवंतास प्राप्त करून घेतलेल्या महापुरुषाचे वाचक येथे ज्ञानवान हे पद आहे. पुढचा प्रश्न, अपि या पदाचा वापर का केला आहे. उत्तर, अपि या पदाचा वापर करून असे दाखवले आहे की जेव्हा सर्व गुणांच्या पलीकडे पोहोचलेला ज्ञानी हा सुद्धा आपल्या प्रकृतीप्रमाणे व्यवहार करतो तर मग जे अज्ञानी पुरुष प्रकृतीच्या अधीन होतात ते प्रकृतीच्या प्रवाहात निग्रहाने कसे रोखू शकतील. पुढचा प्रश्न, परमात्म्यास प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी महापुरुषांचे स्वभावही भिन्न भिन्न असतात काय. सुंदर प्रश्न आहे आणि या सुंदर प्रश्नाचं उत्तर, सर्वांचे स्वभाव भिन्न भिन्न असतात हे नक्कीच. पूर्वीचे साधन व प्रारब्ध यांच्या भेदांमुळे स्वभावात भेद असणे अनिवार्य आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानी पुरुषाचाही पूर्वार्जित कर्मांचा संस्कार म्हणून असलेल्या स्वभावाशी काही संबंध असतो काय. जर नसेल तर ज्ञानी महापुरुष सुद्धा आपल्या प्रकृतीप्रमाणे व्यवहार करतो या म्हणण्याचा अभिप्राय काय आहे. सुंदर प्रश्न. पुन्हा एकदा, ज्ञानी पुरुषाचा वस्तुतः कर्मसंस्कारांशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो आणि तो कोणत्याही प्रकारची काहीही क्रियाच करीत नसतो, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये पूर्वार्जित प्रारब्धांचे संस्कार असतात आणि त्यांना अनुसरूनच त्याची बुद्धी, मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे प्रारब्ध भोग व लोकसंग्रह यांच्यासाठी कर्त्याशिवाय क्रिया होत असतात. लौकिक दृष्टीने ज्ञानी पुरुषावर त्या क्रियांचा अध्यारोप करून असे म्हटले जाते की ज्ञानी पुरुषही आपल्या प्रकृतीप्रमाणे व्यवहार करतो. ज्ञानी पुरुषाच्या क्रिया कर्तेपणाशिवाय असल्यामुळे तो आसक्ती, द्वेष व अहंता, ममता यांनी सर्वस्वी रहित असतो. म्हणून त्या फक्त क्रियाच होत, त्यांना कर्म हे नाव नाही. हेच दर्शवण्यासाठी येथे चेष्टते या क्रियापदाचा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानी पुरुषांच्या अंतःकरणात आसक्ती, द्वेष आणि हर्ष, शोकादी विकार असतच नाहीत की त्याचा त्यांच्याशी संबंध नसतो. जर त्याचा अंतःकरणाशी संबंध नसतो आणि अंतःकरणात विकार नसतात तर मग शम, दम, तितिक्षा, दया, संतोष इत्यादी सद्गुणही त्यांच्यात नसले पाहिजेत. वा वा. उत्तर, ज्ञानी पुरुषांचा जर अंतःकरणाशी संबंध नसतो तर मग त्यात असणाऱ्या विकारांशी किंवा सद्गुणांशी त्यांचा संबंध कसा राहील. परंतु त्याचे अंतःकरणही अत्यंत पवित्र असते. निरंतर परमात्म्याच्या स्वरूपाचे चिंतन करता करता जेव्हा अंतःकरणातील मल, विक्षेप व आचरण या तिन्ही दोषांचा सर्वस्वी अभाव होतो तेव्हाच साधकाला परमात्म्याची प्राप्ती होते. कारण यामुळे त्याच्या अंतःकरणात अविद्यामूलक अहंता, ममता, राग, द्वेष, हर्ष, शोक, दंभ, कपट, काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी विकार राहू शकत नाही.
म्हणजे त्या अंतःकरणात त्यांचा पूर्णतः अभाव होतो। म्हणून ज्ञानी अशा महात्मा पुरुषाच्या अत्यंत निर्मल व परमपवित्र अंतःकरणात केवळ समता, संतोष, दया, क्षमा, निस्पृहता, शांती इत्यादी सद्गुणांचे स्वाभाविकच स्फुरण होते आणि त्यांना अनुसरून लोकसंग्रहासाठी त्याचे मन, इंद्रिये आणि शरीर यांचेकडून शास्त्रविहित कर्मे केली जातात। दुर्गुण व दुराचार यांचा त्याच्यामध्ये अत्यंत अभाव असतो। पुढचा प्रश्न, इतिहास व पुराणातील गोष्टींमध्ये असे अनेक प्रसंग येतात की त्यांमुळे ज्ञानी सिद्ध महापुरुषांच्या अंतःकरणातही काम, क्रोध इत्यादी दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला व त्यानुसार इंद्रियांकडून क्रिया झाली हे सिद्ध होते। त्याविषयी काय समजावे? उत्तर, उदाहरणापेक्षा विधी वाक्य बलवान असते आणि विधी वाक्यांपेक्षा निषेध वाक्य अधिक बलवान असते। याशिवाय इतिहास पुराणांच्या गोष्टींमध्ये जी उदाहरणे मिळतात त्यांचे रहस्य बरोबर समजण्यास कठीणही असते। म्हणून जर एखाद्याच्या अंतःकरणात खरोखर काम, क्रोध इत्यादी दुर्गुणांचा प्रादुर्भाव झाला असेल व त्याप्रमाणे क्रिया झाली असेल तर मग तो पुरुष भगवंतांची प्राप्ती झालेला ज्ञानी महात्माच नव्हे असे मानण्यास योग्य होय। कारण ज्याच्या आधारे ज्ञानी महात्माचे काम, क्रोध इत्यादी अवगुण असतात असे सिद्ध होईल असे शास्त्रामध्ये कोठेही विधिवाक्य सापडत नाही। याउलट त्या अवगुणांचा निषेध केल्यानेच जागोजागी गीतेमध्ये जेथे महापुरुषांची लक्षणे सांगितली आहेत त्यांमध्ये आसक्ती, द्वेष व कामक्रोध इत्यादी दुर्गुणांचा व दुराचारांचा सर्वस्वी अभाव दाखवलेला आहे। जर लोकसंग्रहासाठी गरज असेल तर व त्या महापुरुषांनी तसे करण्याचे नाटक केले असेल तर त्याची गणना नक्कीच दोषांमध्ये होत नाही। पुढचा प्रश्न, मग त्यात कोणाचा हट्ट काय करणार या म्हणण्याचा अर्थ काय? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की कोणताही मनुष्य हट्टाने क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही। प्रकृती त्याच्याकडून जबरदस्तीने कर्म करवून घेईल। म्हणून मनुष्याने विहित कर्मांचा त्याग करून कर्मबंधनातून सुटण्याचा आग्रह न बाळगता स्वभावाप्रमाणे कर्म करीत कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय केला पाहिजे। त्यातच मनुष्य यशस्वी होऊ शकतो। पुन्हा एकदा वाचतो, महत्वाचं वाक्य आहे, मनुष्याने विहित कर्मांचा त्याग करून कर्मबंधनातून सुटण्याचा आग्रह न बाळगता स्वभावाप्रमाणेच कर्म करीत कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय केला पाहिजे। कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय केला पाहिजे, फलेच्छेमधून सुटण्याचा उपाय केला पाहिजे। त्यातच मनुष्य यशस्वी होऊ शकतो आणि विहित कर्मांचा त्याग केल्यामुळे तो स्वेच्छाचारी बनून उलट पहिल्यापेक्षा जास्त कर्मबंधनात अडकतो आणि त्याचे पतन होते। पुढचा प्रश्न, जर सर्वांना प्रकृतीप्रमाणे कर्मे करावीच लागतात तर त्यामध्ये मनुष्यास स्वातंत्र्य नसते तर विधी निषेधात्मक शास्त्रांचा काय उपयोग? स्वभावाप्रमाणे मनुष्यास शुभाशुभ कर्मे करावीच लागणार आणि त्यांच्याप्रमाणे त्याची प्रकृती बनणार। अशा स्थितीत मनुष्याचे उत्थान कसे होऊ शकेल? सुंदर प्रश्न। वाचकाला असे प्रश्न पडतात, आपला विश्वास बसत नाही ना, आपल्यावरती असे संस्कार केले गेलेत गेल्या काही 70, 80, 100 वर्षांमध्ये की आपण आपली संस्कृती विसरलो आहोत। आपल्या संस्कृतीचे, आपल्या स्क्रिप्चर्सचा, आपल्याच वेदांचा, उपनिषदांचा, भगवद्गीतेचा आपण तिरस्कार करायला लागलो आहोत आणि या सगळ्यांवरती विश्वास न ठेवणे म्हणजे आजकालची फॅशन झालेली आहे। हे अशा लोकांच्या मनात पडणारे प्रश्न आपल्याला सगळे खूप छान इथे उत्तरं मिळतात। धन्यवाद गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोयंदका आणि कुलकर्णींचे। उत्तर, शास्त्राविरुद्ध जी असत कर्मे असतात ती आसक्ती, द्वेष इत्यादींमुळे होतात आणि शास्त्रविहित सत्कर्मांच्या आचरणांमध्ये श्रद्धा, भक्ती इत्यादी सद्गुण हे मुख्य कारण असतात। आसक्ती, द्वेष, कामक्रोध इत्यादी दुर्गुण सोडण्यास व श्रद्धा, भक्ती इत्यादी सद्गुण जागृत करून वाढवण्यास मनुष्यास स्वातंत्र्य असते। म्हणून दुर्गुणांचा त्याग करून भगवंताबद्दल व शास्त्रांबद्दल श्रद्धा व भक्ती ठेवून भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्मांचे आचरण केले पाहिजे। हा आदर्श समोर ठेवून कर्म न करणाऱ्या मनुष्याकडून निषिद्ध कर्मे घडतच नाहीत, शुभ कर्मेच घडतात, ती सुद्धा मुक्तिप्रदच असतात, बंधनकारक नव्हे। कर्मे रोखण्यास मनुष्य स्वतंत्र नाही, त्याला कर्मे तर करावीच लागणार, परंतु सद्गुणांचा आधार घेऊन आपली प्रकृती सुधारण्यास सर्वजण स्वतंत्र आहेत। जसजशी प्रकृतीमध्ये सुधारणा होईल तसतशा क्रिया आपोआप विशुद्ध होत जातील। म्हणून भगवंतांना शरण जाऊन आपल्या स्वभावात सुधारणा केली पाहिजे। अशा प्रकारे मनुष्याचे उत्थान होऊ शकते। आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की आजकाल बऱ्याच ठिकाणी विवाद घडत असतो की फ्री विल नावाची गोष्ट कुठल्या धर्मामध्ये आहे किंवा कुठल्या पंथामध्ये, मजहबमध्ये। धर्म तर आपला फक्त सनातन धर्म एकच धर्म आहे, पण इतर मजहब जे म्हटलं जातं, ज्यांना रिलिजन ज्याला म्हटलं जातं, त्यांच्यामध्ये फ्री विल्स नावाच्या संज्ञेवरती खूप वादविवाद होत असतात। माणसाला फ्री विल आहे का नाहीये
तर मजहबमध्ये फ्री विल नाहीये हे आपल्याला माहिती आहे, रिलिजन्समध्ये फ्री विल नाहीये. त्यांना एकच गॉड, एकच पुस्तक आणि त्याला फॉलो, त्याच्यामध्ये जे काय सांगितलंय ते फॉलो करायलाच पाहिजे. नाही केलं तर हे मिळणार, ती शिक्षा मिळणार, जहन्नम बिहन्नम काय काय असतं त्यांच्यामध्ये. आपल्याकडे फ्री विल आहे का नाही हा प्रश्न आपल्या वाचकांना सुद्धा पडू शकतो आणि तिथे त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण त्यांनी ह्या प्रश्न उत्तरामध्ये आपल्याला दिलेलं आहे. धन्यवाद त्यांचे, की आपल्याला फ्री विल आहे, आपण प्रयत्न करू शकतो, चांगलं वागण्याचा प्रयत्न करू शकतो, तेच आपल्या हातात आहे, तेच करण्याचा आपल्याला स्वातंत्र्य नक्की आहे. पुढे जाऊयात. 34व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे सर्वांना प्रकृतीप्रमाणे कर्मे करावी लागतात, तर मग कर्मबंधनातून सुटण्यासाठी मनुष्याने काय करावे याबद्दल भगवंत सांगतात. सुंदर प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर, सॉरी, प्रश्न म्हणजे संबंध सुंदर आहे, प्रश्नात्मक संबंध आहे म्हणून मी तसं म्हटलं. आता आपण एक कटाक्ष टाकून वाचूयात त्याला. इंद्रियस्येंद्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्नवशमागच्छेत्तौ यस्य परिपंथिनौ. 34व्या श्लोकाचा अर्थ. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत. पहिला प्रश्न. येथे अर्थ या पदाशी संबंध असणाऱ्या इंद्रियस्य या पदाचा दोनदा उपयोग करून काय दाखवले आहे? उत्तर. श्रोत्रादी, ज्ञानेंद्रिये, वाणी आणि कर्मेंद्रिये आणि अंतःकरण या सर्वांचे आकलन होण्यासाठी त्यापैकी प्रत्येक इंद्रियाचा प्रत्येक विषयातील वेगवेगळा राग द्वेष यांची स्थिती दाखवण्यासाठी येथे अर्थे पदाचा संबंध असणाऱ्या इंद्रियस्य या पदाचा उपयोग दोनदा केला गेला आहे. अंतःकरणासह सर्व इंद्रियांचे जितके म्हणून भिन्न भिन्न विषय आहेत त्यांच्याबरोबर इंद्रियांचा संयोग वियोग होत असतो. त्या सर्व विषयांमध्ये राग व द्वेष हे दोन्ही वेगवेगळे लपून असतात असा त्याचा तात्पर्य अर्थ आहे. पुढचा प्रश्न. येथे जर असे मानले की इंद्रियांच्या विषयांमध्ये इंद्रियांचे रागद्वेष लपून राहतात तर काय हरकत आहे? उत्तर. अशी क्लिष्ट कल्पना केली तरीही या अर्थाने भावार्थ योग्य वाटत नाही, कारण इंद्रिये ही सुद्धा अनेक आहेत आणि त्यांचे विषयही अनेक आहेत. मग एकाच इंद्रियाच्या विषयात एका इंद्रियाचे राग द्वेष असतात असे म्हणणे कसे सार्थ होईल? म्हणून इंद्रियस्य म्हणजे सर्वेंद्रियाणाम असा प्रयोग करून वर सांगितलेला अर्थ मानणेच योग्य होईल. पुढचा प्रश्न. प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग आणि द्वेष कसे लपलेले असतात व त्याच्या ताब्यात नसणे म्हणजे काय? उत्तर. ज्या वस्तू, प्राणी किंवा घटना यांमध्ये मनुष्याला सुखाची प्रचिती येते आणि त्याला जे अनुकूल असते त्यात त्याला आसक्ती वाटते यालाच राग असे म्हणतात, आणि ज्यामध्ये त्याला दुःखाची प्रचिती येते व जे त्याला प्रतिकूल असते त्याबद्दल त्याला द्वेष वाटतो. वास्तविक कोणत्याही वस्तूत सुख आणि दुःख नसते. मनुष्याच्या भावनेप्रमाणे एकच वस्तू कोणाला दुःखप्रद वाटते तर कोणाला सुखप्रद वाटते. तसेच एकाच मनुष्यास जी वस्तू एक वेळ सुखप्रद वाटते तीच दुसऱ्या वेळी दुःखप्रद वाटते. म्हणून प्रत्येक इंद्रियाच्या विषयात रागद्वेष दडलेला असतो. म्हणजे सर्व वस्तूंमध्ये रागद्वेष दोन्ही असतात, कारण जेव्हा जेव्हा मनुष्याचा त्यांच्याबरोबर संयोग वियोग होतो तेव्हा तेव्हा रागद्वेषाचा प्रादुर्भाव होताना दिसतो. म्हणून शास्त्रविहित कर्तव्य कर्मांचे आचरण करताना मन व इंद्रिये यांच्याबरोबर विषयांचा संयोग वियोग होतेवेळी कोणत्याही वस्तू, प्राणी, क्रिया किंवा घटना यांच्यामध्ये प्रिय व अप्रिय भावना न ठेवता सिद्धी असिद्धी, जय पराजय आणि लाभहानी इत्यादींमध्ये समभावना ठेवणे, जरासाही हर्षशोक न करणे म्हणजे रागद्वेषाच्या अधीन न होणे होय. कारण रागद्वेषाच्या अधीन झाल्यावरच मनुष्याची सर्व ठायी विषमबुद्धी होते व अंतःकरणात हर्षशोकादी विकार उत्पन्न होतात. म्हणून मनुष्याने परमेश्वराला शरण जाऊन या रागद्वेषाच्या सर्वस्वी पलीकडे गेले पाहिजे. पुढचा प्रश्न. आसक्ती आणि द्वेष हे दोन्ही मनुष्याच्या कल्याणाच्या मार्गात विघ्न उत्पन्न करणारे महान शत्रू कसे आहेत? उत्तर. मनुष्य अज्ञानामुळे आसक्ती द्वेष या दोन्हींच्या अधीन होऊन व विनाशातील अशा भोगांना सुखाचे कारण समजून कल्याणाच्या मार्गावरून भ्रष्ट होतो. आसक्ती द्वेष हे साधकाला धोका देऊन विषयांमध्ये अडकवतात आणि त्याच्या कल्याण मार्गामध्ये विघ्ने आणून मनुष्य जीवनरूपी असलेले अमूल्य धन लुटतात. त्यामुळे तो माणूस मनुष्य जन्माच्या परमफलापासून वंचित होतो आणि रागद्वेषाच्या अधीन होऊन विषयांच्या भोगांसाठी स्वधर्माचा त्याग, परधर्म ग्रहण किंवा नाना प्रकारची विशिद्ध कर्मे यांचे आचरण करू लागतो. त्यामुळे मेल्यावरही त्याची दुर्गती होत असते.
म्हणून यांना परिपंथी म्हणजेच सत मार्गात विघ्न आणणारे शत्रू असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, हे आसक्ती द्वेष साधकाच्या कल्याण मार्गात कशा प्रकारे बाधा आणतात? उत्तर, ज्याप्रमाणे आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी वाट चालणाऱ्या प्रवाशाला वाटेमध्ये विघ्न आणणाऱ्या लुटारूंची भेट व्हावी आणि मग त्यांना मैत्रीचा बहाणा करून त्यांचे साथीदार असलेल्या गाडीवानास फितवून त्याच्याद्वारे ते प्रवाशाच्या विवेक शक्तीमध्ये भ्रम उत्पन्न करतात. खोट्या सुखाची लालूच दाखवून ते आपल्या गोष्टींमध्ये गुंतवतात आणि त्याला आपल्या निश्चित ठिकाणी जाऊ न देता ते त्याला उलट जंगलात येऊन जातात आणि सर्वस्व लुटून त्याला खोल खड्ड्यात ढकलून देतात. त्याप्रमाणे कल्याणाच्या मार्गावर वाटचाल करणारा साधक भेटल्यावर हे आसक्ती द्वेष त्याच्याशी दोस्ती दाखवतात, म्हणजे मैत्री दाखवतात. दोस्ती आपला शब्द नाहीये, उर्दू अरबी फारसी शब्द आहे. त्याचे मन व इंद्रिये त्यांच्यामध्ये शिरतात आणि त्याची विवेक शक्ती नष्ट करून तसेच त्याला प्रापंचिक विषय भोगांच्या सुखाचे प्रलोभन दाखवून पापाचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे त्याच्या साधनेचा क्रम नष्ट होतो व पापांमुळे त्याला घोर नरकांमध्ये भीषण दुःखे भोगावी लागतात. पुढचा श्लोक 35वा श्लोक, त्याचा संबंध वाचूयात. हा 35वा श्लोक घेऊन आपण या भागामध्ये थांबूयात. संबंध, येथे अर्जुनाच्या मनात असे येऊ शकेल की मी हे युद्धरूपी घोर कर्म न करता जर भिक्षावृत्तीने आपला निर्वाह करीत शांततामय कर्मे करीन तर मग सहजपणे या रागद्वेषातून सुखरूप सुटू शकेन. मग तुम्ही मला युद्ध करण्याची आज्ञा का देत आहात यावर भगवंत म्हणतात. म्हणजे आता अर्जुनाला असा प्रश्न पडला आहे, म्हणजे थोडक्यात रन अवे ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं, पळून जाणे, आपल्या कर्तव्य कर्मांपासून पळून जाणे आणि सोपा मार्गाचा अवलंब करणे, अशी शंका अर्जुनाच्या मनात आलेली आहे आणि त्याला उत्तर आता परमेश्वर आपल्याला देत आहेत. एक कटाक्ष टाकूयात आणि मग वाचूयात. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अर्थ, 35व्या श्लोकाचा अर्थ, चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्मांहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. आता पहिला प्रश्न 35व्या श्लोकावरचा. आपल्या व्हिडिओच्या वेळेपेक्षा कदाचित थोडासा उशीर होत असेल, क्षमा असावी, पण तुम्ही तुकड्या तुकड्यात सुद्धा व्हिडिओ ऐकू शकता, पुन्हा ऐकू शकता, वेग वाढवून कमी करून ऐकू शकता. तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ऐकावे हे तुम्हाला प्रार्थना आहे. मी हे उपक्रम माझ्या स्वतःसाठी करत आहे. मी हे मीच बनवलेले व्हिडिओ मीच स्वतः वारंवार ऐकत असतो, कारण एकदा वाचून ऐकून समजत नाही, डोक्यात शिरत नाही. वारंवार ऐकावं लागतं, तेव्हा ते कुठं थोडंसं डोक्यात शिरतं. कारण प्रथम दर्शनी जर आपण ह्या उपक्रमाकडे, ह्या व्हिडिओकडे मी बघितलंय, माझा अनुभव आहे आता, कारण हा आपला 19वा भाग आहे. व्ह्यूज जे येतात युट्यूबवरती किंवा ऑटोप्लेवरती जे व्हिडिओ येतात, व्ह्यूज येतात, त्याच्यावरनं मला समजतं की ह्याच्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट किती कमी आहे. कारण हे कष्टाचं काम आहे. पहिल्या नजरेत किंवा पहिल्या कटाक्षामध्ये आपण जर पहिली झलक ऐकली तर आपल्याला तर हे फालतू वाटेल, परंतु तसं नाहीये. त्याला जरा थोडेसे कष्ट घेऊन ऐकले, हे जर ऐकलं तर मग त्याच्यातलं मर्म समजतं आपल्याला. असो, पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. सुअनुष्ठितात या विशेषणाबरोबर परमार्थात परधर्मात हे पद कोणत्या धर्माचे वाचक आहे आणि त्यांच्यापेक्षा गुणरहित स्वधर्म हा अति उत्तम सांगण्याचे काय तात्पर्य आहे? उत्तर, या वाक्यात परधर्म व स्वधर्म यांची तुलना करीत असताना परधर्माबरोबर तर सुन अनुष्ठित हे विशेषण लावले आहे आणि स्वधर्माबरोबर विगुण हे विशेषण लावलेले आहे. म्हणून प्रत्येक विशेषणातील विरोधी भाव त्याचे बाबतीत अधिक मानला पाहिजे. म्हणजे परधर्म सद्गुण संपन्न व सुअनुष्ठित मानला पाहिजे आणि स्वधर्मास विगुण व अनुष्ठानाची कमतरता या दोषाने युक्त असा मानला पाहिजे. त्याबरोबरच ही गोष्टही लक्षात ठेवली पाहिजे की वैश्य व क्षत्रिय इत्यादींच्या पेक्षाही ब्राह्मणांच्या विशेष धर्मांमध्ये अहिंसा इत्यादी सद्गुणांचे बाहुल्य आहे. त्याप्रमाणे गृहस्थाश्रमापेक्षा संन्यास आश्रमातील धर्मांमध्ये सद्गुणांचे बाहुल्य आहे. तसेच शूद्रापेक्षा वैश्य आणि क्षत्रिय यांची कर्मे अधिक गुणयुक्त आहेत. म्हणून असे समजल्यास येथे असा तात्पर्यार्थ निघतो की जी कर्मे गुणयुक्त असतील आणि ज्यांचे अनुष्ठान हे पूर्णपणे केले गेले असेल, परंतु ती अनुष्ठाने करणाऱ्याला विहित मानली नसतील तर ती दुसऱ्यांच्यासाठी विहित भासतील, तर अशा कर्मांचे वाचक येथे स्वनुष्ठितात या विशेषणाबरोबर परधर्मात हे पद आले आहे.
म्हणजे थोडक्यात मी समजा शूद्र आहे आणि मी वैश्याचं काम करतोय किंवा वैश्य क्षुद्राचं काम करतोय किंवा ब्राह्मणाचं काम करतोय किंवा ब्राह्मण शूद्राचं काम करतोय, असं जर या अर्थाने त्यांनी परधर्म मानलेला आहे. मी जर नोकरी करणारा हे असेल तर मी माझ्या कंपनीसाठी काम केलं पाहिजे, आणि मी जर कंपनीच्या विरोधात काहीतरी काम असेल तर तो माझा धर्म नाहीये. किंवा मी पॅरलल कंपनीच्या कॉम्पिटिशन मधल्या कंपनीसाठी काहीतरी काम करत असेल तर तो माझा परधर्म झाला. अशा अर्थाने इथे अर्थ घ्यावा, जसं तुम्हाला समजेल तसं घ्या. पुढे, त्या परधर्मापेक्षा गुणरहित असा स्वधर्म अत्यंत उत्तम आहे असे सांगून असे दर्शवले आहे की ज्याप्रमाणे दिसण्यास कुरूप व गुणहीन असूनही बायकोने पतीची सेवा करणे हेच कल्याणप्रद आहे, त्याचप्रमाणे दिसण्यास सद्गुणांनी हीन असूनही अनुष्ठानांमध्ये अंगवैगुण्य आले तरी त्यासाठी जे कर्म विहित असेल त्याला तेच कर्म कल्याणप्रद होय. मग जो स्वधर्म सर्व गुणसंपन्न आहे व ज्याचे सांगोपांग पालन केले आहे त्याच्या बाबतीत अधिक काय सांगायचे. पुढचा प्रश्न, स्वधर्म हे पद कोणत्या धर्माचे वाचक आहे. उत्तर, वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांना अनुसरूनच असे ज्या मनुष्याचे जे कर्म शास्त्राने ठरवले आहे तेच त्याच्यासाठी स्वधर्म होय. आता अजून स्पष्ट करून त्यांनी सांगितलं, वर्ण, आश्रम, स्वभाव व परिस्थिती यांना अनुसरून असे ज्या मनुष्याने जे कर्म शास्त्राने ठरवले आहे तेच त्याच्यासाठी स्वधर्म होय. तात्पर्य असे की खोटेपणा, कपट, चोरी, हिंसा, ठकवणे, व्यभिचार इत्यादी निषिद्ध कर्मे हा तर कोणाचा स्वधर्म होऊ शकत नाही, आणि काम्य कर्मे ही कोणाचा आवश्यक कर्तव्य नव्हेत. त्यामुळे त्यांची गणना येथे कोणाच्याही स्वधर्मात येत नाही. याशिवाय ज्या वर्णाचे किंवा आश्रमाचे विशेष धर्म सांगितले गेले आहेत त्यांचा दुसऱ्या वर्ण आश्रमाच्या मनुष्यांना अधिकार नाही. त्या वर्ण आश्रमाच्या मनुष्यांचे वेगवेगळे स्वधर्म आहेत. ज्या कर्मांमध्ये द्विजांचा अधिकार सांगितला आहे ती वेदाध्ययन आणि यज्ञादी कर्मे द्विजांच्यासाठी स्वधर्म होत, आणि ज्यांचा सर्व वर्ण आश्रमातील स्त्री पुरुषांना अधिकार आहे, जे ईश्वर भक्ती, सत्य भाषण, माता पित्याची सेवा, मन इंद्रियांचा संयम, ब्रह्मचर्य पालन, अहिंसा, अस्तेय, संतोष, दया, दान, क्षमा, पवित्रता आणि विनय इत्यादी सामान्य धर्म हे सर्वांचे स्वधर्म होत. बघा किती सुंदर स्पष्ट करून सांगितलं, आपल्याला सोपं करून सांगितलं त्यांनी स्वधर्म आणि अधर्म यातला फरक. पुढचा प्रश्न, ज्या मनुष्य समुदायात वर्णाश्रमा व्यवस्था नाही आणि जे वैदिक सनातन धर्म मानत नाहीत त्यांच्यासाठी स्वधर्म व परधर्माची व्यवस्था कशी करता येईल. अजून त्याच्यापेक्षा सुंदर प्रश्न. उत्तर, खरे तर वर्णाश्रमाची व्यवस्था सर्व मनुष्य समुदायात असायला हवी आणि वैदिक सनातन धर्मही सर्व मनुष्यांना मान्य असला पाहिजे. म्हणून ज्या मनुष्य समुदायात वर्ण आश्रम यांची व्यवस्था नाही त्यांचे स्वधर्म व परधर्म यांचे निर्णय करणे कठीण आहे. तथापि यावेळी धर्मसंकट उपस्थित झालेले आहे आणि गीतेमध्ये सर्व मनुष्यांच्या उद्धाराचा मार्ग सांगितलेला आहे. या संदर्भात असे मानता येईल की ज्या मनुष्याचा ज्या जातीत किंवा समुदायात जन्म होतो त्या माता पित्याच्या रजवीर्यापासून त्याचे शरीर बनते. जन्मापासून कर्तव्य समजण्याची योग्यता येईपर्यंत ज्या संस्कारांमध्ये त्याचे पालनपोषण होते आणि पूर्वजन्माचे असे कर्मसंस्कार असतात त्यांना अनुकूल असा त्याचा स्वभाव बनतो, आणि त्या स्वभावाप्रमाणे जीवन निर्वाहाच्या कर्मांमध्ये त्याची स्वाभाविक प्रवृत्ती असते. म्हणून ज्या मनुष्य समुदायात वर्णाश्रम व्यवस्था नाही त्यामध्ये मनुष्याचा स्वभाव व परिस्थिती यांना सापेक्ष अशी ज्याच्यासाठी जी विहित कर्मे आहेत त्यांची या लोकी आणि परलोकी उन्नती होण्यासाठी एखाद्या महापुरुषाने जी कर्मे उपयुक्त मानली आहेत, ज्या कर्मांचे चांगल्या उद्देशाने कर्तव्य समजून आचरण केले जाते, जी कर्मे दुसऱ्यांच्या धर्माला व हिताला बाधक नाहीत. बघा किती महानता आहे आपल्या सनातन धर्माची. जी कर्मे दुसऱ्याच्या धर्माला व हिताला बाधक नाहीत तसेच मनुष्य मात्रासाठी जे सर्वसामान्य धर्म मानले आहेत तोच त्यांचा स्वधर्म होय, आणि त्यांच्या विरुद्ध जी कर्मे दुसऱ्यांना विहित आहेत आणि त्याला विहित नाहीत तो त्याचा परधर्म होय. पुढचा प्रश्न, स्वधर्म या पदाबरोबर विगुणः या विशेषणाचा उपयोग करण्याचे काय प्रयोजन आहे. उत्तर, विगुणः हे पद गुणांची कमतरता असल्याचे द्योतक आहे. क्षत्रियाचा स्वधर्म युद्ध करणे, दुष्टांना दंड देणे इत्यादी आहे. त्यात अहिंसा आणि शांती इत्यादी गुणांचा अभाव वाटतो. त्याचप्रमाणे वैश्याच्या शेती इत्यादी कर्मांमध्ये हिंसा इत्यादी दोषांचे बाहुल्य आहे. म्हणून ब्राह्मणांच्या शांतीपूर्ण कर्मांपेक्षा ती विगुण म्हणजेच गुणहीन आहेत. तसेच शूद्राची कर्मे वैश्य व क्षत्रिय यांच्यापेक्षाही खालच्या पातळीची आहेत. त्याशिवाय ती कर्मे करताना एखादा भाग सुटणे हे अनुष्ठानातील वैगुण्य आहे.
वरील प्रकारे स्वधर्मामध्ये गुणांचे व अनुष्ठानाचे वैगुण्य असल्यासही तो परमधर्मापेक्षा कल्याणप्रद आहे। हीच भावना दाखवण्यासाठी स्वधर्म हा हे या पदाबरोबर विगुण हा हे विशेषण लावले आहे। पुढचा प्रश्न, आपल्या धर्मामध्ये मरणे सुद्धा कल्याणप्रद आहे या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तम प्रश्न। या विधानावर असे दर्शवले आहे की जर पालनामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही आणि जन्मभर त्याचे मनुष्याने पालन केले तर त्याला आपल्या भावनेप्रमाणे स्वर्गाची मुक्ती मिळते। यात अधिक सांगणे नकोच। कोणत्याही प्रकारची अडचण आल्यावरही जो आपल्या धर्मापासून ढळला नाही आणि त्यामुळे त्याचे मरण ओढवले तरीही ते मरणही त्याचे कल्याण करणारे ठरते। इतिहास व पुराणे यांमध्ये अशी पुष्कळ उदाहरणे सापडतात। त्यांमध्ये स्वधर्म पालनासाठी मरणाऱ्यांचे व मरेतोपर्यंत कष्ट सहन करणाऱ्यांचे कल्याण होते असे सांगितले आहे। राजा दिलीप याने क्षात्र धर्माचे पालन करताना एका गायीसाठी सिंहाला आपले शरीर अर्पण करून अभिष्ट प्राप्त केले। राजा शिवी याने शरणागत रक्षण रूपी स्वधर्माचे पालन करण्यासाठी एका कबुतराच्या बदली आपल्या शरीराचे मांस ससाण्याला देऊन मरण पत्करले आणि त्यामुळे त्याला अभिष्ट सिद्धी प्राप्त झाली। प्रल्हादाने भगवत भक्ती रूपी स्वधर्माचे पालन करण्यासाठी अनेक प्रकारची मृत्यूची साधने आनंदाने स्वीकारली, त्यामुळे त्याचे परमकल्याण झाले। अशा प्रकारची आणखीही पुष्कळ उदाहरणे मिळतात। महाभारतात म्हटले आहे की न जातु कामान्न भयान्न लोभात धर्म त्यजे जीवितस्यापि हेतोः नित्यो धर्मः सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य त्वनित्यः। स्वर्गारोहण 5/63। म्हणजे मनुष्याने कोणत्याही प्रसंगी कामनेमुळे, भयामुळे, लोभामुळे किंवा जीवन रक्षणासाठी सुद्धा धर्माचा त्याग करू नये, कारण धर्म नित्य आहे आणि सुखदुःख हे अनित्य आहे। तसेच जीव नित्य आहे आणि जीवनाचा हेतू अनित्य आहे। म्हणून माणसाने मरणाचे संकट आले तरी मनुष्याने हसत हसत मृत्यू पत्करला पाहिजे, परंतु स्वधर्माचा त्याग कोणत्याही परिस्थितीत करू नये। यातच त्याचे सर्व प्रकारे कल्याण आहे। पुढचा प्रश्न, दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे या म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, याद्वारे असे दर्शवले आहे की दुसऱ्याच्या धर्माचे पालन जरी सुखाचे असले तरी ते भयप्रद आहे। उदाहरणार्थ, शूद्र व वैश्य हे जर आपल्यापेक्षा उच्च वर्णाच्या लोकांच्या धर्माचे पालन करू लागले तर उच्चवर्णीयांच्याकडून आपली पूजा करवल्यामुळे व त्यांचा वृत्तीच्छेद केल्याच्या दोषामुळे ते पापांचे भागीदार होतात आणि त्यामुळे त्यांना नरक भोगावा लागतो। याच प्रकारे ब्राह्मण व क्षत्रिय यांनी आपल्यापेक्षा हीन लोकांचा धर्म स्वीकारला तर त्यांचे त्या वर्णांपासून पतन होते व संकट कालापासून दुसऱ्याच्या वृत्तीवर निर्वाह केल्यामुळे दुसऱ्यांच्या वृत्तीछेदाचा पापाचेही फळ त्यांना भोगावे लागते। याचप्रमाणे आश्रम धर्म व इतर सर्व धर्मांच्या बाबतीत समजावे। म्हणून कोणत्याही मनुष्याने आपल्या कल्याणासाठी परधर्म स्वीकारण्याची गरज नाही। दुसऱ्याचा धर्म दिसण्यास कितीही गुणसंपन्न असला तरी जो त्याचा धर्म आहे त्याच्यासाठीच तो आहे, दुसऱ्याच्यासाठी तो भय देणाराच आहे, कल्याणकारक नव्हे। आणि इथे 35व्या श्लोकाचे प्रश्न संपलेले आहेत। थोडासा उशीर झालेला आहे आपल्या व्हिडिओला, मला त्याबद्दल क्षमा करावी। आपल्याला नेहमीची विनंती की हे व्हिडिओ रिपीट ऐका। युट्यूबवरती व्हिडिओचा स्पीड कमी जास्त करून ऐकण्याची सोय असते, त्याप्रमाणे आपण स्पीड कमी जास्त करून ऐकू शकता आपल्या सोयीप्रमाणे। पुन्हा व्हिडिओ ऐका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। एक छोटीशी कॉमेंट मला खूप मदत करणार आहे, त्यामुळे एक छोटीशी कॉमेंट करा। आपण जेवढ्या कॉमेंट्स आणि लाईक्स या व्हिडिओला येतील तेवढं हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्या जास्तीत जास्त सनातनी मराठी बांधवांपर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे एक कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला अवश्य करा, भलेही ती कशाही प्रकारची केली, कुठल्याही भाषेत केली तरी चालेल, पण एक कॉमेंट अवश्य करा, ही आपल्याला प्रार्थना आहे। आपल्याला जर हे ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान इतर सनातनी लोकांपर्यंत पोहोचावं, जागृती व्हावी असं जर वाटत असेल तर कृपया हे व्हिडिओ आपल्या बंधू बांधवांना, परिवाराला, कुटुंबाला, मित्रगणांना शेअर करा, ही आपल्याला विनंती आहे। आणि माझ्या केदार सीकर सनातन चॅनल संस्कारला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो करा, ही सुद्धा आपल्याला विनंती आहे। चला तर मग पुढच्या 20व्या भागात भेटूयात, जिथे आपण पुढच्या 36व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय श्रीहरी, जय श्रीहरी, जय श्रीहरी। धन्यवाद।